शुभ सकाळ. मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त अशी देवपूजा केलेली आहे. देवपूजा झाल्यानंतर दिवस इतका छान आणि सुंदर जातो. अजिबात कुठलेही दिवसभरामध्ये थकवा, कंटाळा अजिबात येत नाही. कारण दिवसाची सुरुवातच आपण इतकी छान केलेली असते. बघू शकता इकडे देवीचा मळवट, आईसाहेबांचा मळवट भरलेला किती सुंदर आणि उठून दिसतोय. देवपूजा झाल्यानंतर मस्त असं प्रसन्न घरामध्ये वातावरण होतं. त्यानंतर आलेली आहे बघा दुकानाची पूजा करायला. आता एका ताईने मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई तुमचं दुकान दाखवा मला. तुमच्याकडे दुकान आहे तर ते दुकान दाखवा असं व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं. म्हणून त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर किराणा दुकान जो आहे तर त्याचीसुद्धा सकाळी अशा पद्धतीने पूजा केली जाते. त्यानंतर मग आपली मस्त अशी किचनमध्ये अन्नपूर्णेची पूजा. अन्नपूर्णेची पूजा ही सगळ्यात महत्त्वाचा हे आहे. तर बघा सकाळी मंगळवार आहे आज. सकाळी सकाळी अन्नपूर्णेची पूजा केलेली होती. ते इकडे आलेली आहे आमची सोनू. तर सोनू, रानू अशा खूप साऱ्या गायी येतात माझ्याकडं. त्यांची पूजा. तर सकाळी सकाळी बघा माझी कामाची लगबग असते. माझी कामं चालू असतात आणि ही आलेली असते. मग हिला पण खायला देऊन हिची पूजा करते. गाईची पूजा केलेली खूप म्हणजे खूप. आपण देवपूजा केल्यावर सुद्धा एवढं आपल्याला पुण्य मिळत नाही, एवढं आपल्याला पुण्य गाईची पूजा करून मिळते. त्यामुळे गाईची पूजासुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये रोज गाईची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवाची पूजा केलेल्याचं फळ मिळतं. तर बघा त्यानंतर सर्वांचा नाश्ता. इकडे चहा आणि ब्रेडचा सगळ्यांना नाश्ता देते आणि त्यानंतर माझा छान असा सुंदर असा व्हिडिओ जो आहे तो इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.